आपण थोडंसं आता पुण्याकडे वळूया, कारण पुणे जसं मी मगाशी जी, पण जी. म्हटलं अतिशय वास्ट असा प्रभाग आहे आणि पुणे ज्या झपाट्यानं वाढतंय, म्हणजे आय टी इंडस्ट्रीज आहेत म्हणूनही वाढतंय, पुण्याची लोकसंख्याही वाढतेय, पुण्याच्या अनेक समस्याही वाढत आहेत आणि त्यात पुण्याचे आपण आता संपर्क पूर्ण संपर्क आपल्याकडे आलेला आहे, संपर्क प्रमुख आहात आणि या आधी पण आपण पुणे पाहिलेले आहेत. त्यावेळेच्या पुण्याचे चॅलेंजेस आणि आत्ता काय वेगळे चॅलेंजेस तुम्हाला दिसतात आणि हाऊ यू आर टॅकलिंग इट? नाही, वाढणारं शहरीकरण, नागरीकरण मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणून एका काळामध्ये नेहमी आमच्यावर टीका करायची की आपला पक्ष हा फक्त शहरापुरता आहे, ग्रामीणमध्ये जात नाही. तशा भाग नाही. आता आम्ही त्याचं एक वेगळी सांगड करून टाकली आणि म्हणून चांगली संघटना केली. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, ही गोष्ट खरी आहे की पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड, भोसरी, हे जे 3 आहेत, ते दोन्ही महानगरपालिकेची जर लोकसंख्या बघितली तर कदाचित ती मुंबईच्या पुढे जाईल की काय, नक्कीच अशी भीती आहे. पण तिकडे स्कोप मोठ्या प्रमाणावरती आहे विकासासाठी. कारण म्हणून तुम्ही बघता का तिकडे फार पुरंदरपर्यंत तो शहरीकरण मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे. चिंचवडला पण तुम्ही बघितलं असेल, चाकणपर्यंत तो येऊन पोहोचलेला आहे. ह्याची सांगड करत असताना आम्ही चांगली संघटनात्मक टीम केली. आणि वसंत मोरे, migrants खूप आहेत. वसंत मोरेसारखे लोक हे आता आम्ही पुण्यामध्ये त्यांना आणण्याचं काम केलेलं आहे. अर्थात आमच्याकडे सुतारसाहेब म्हणून घेऊन पृथ्वीराज सुतार जी असतील, कोकाटे असतील, ही सर्व टीम तिकडे पहिलेपासून होती आणि ती चांगली आहे. तसंच प्रयोग आम्ही संजोग वगैरे म्हणून घेऊन, जे महापौर राहिलेले आहेत राष्ट्रवादीतून, ज्यांनी लोकसभा आमच्याकडे लढली, तो एक चेहरा आम्ही लोकांसमोर ठेवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये यावेळी आम्हाला एकच सीट मिळाली होती. एक ग्रामीण भागामध्ये मिळाली होती आणि एक शहरी भागामध्ये मिळाली होती विधानसभेला. आणि मला सांगण्याचा आनंद होतो आपल्या माध्यमातून, सर्वात विक्रमी मतदान जे शिवसेना पक्षामध्ये 51,000च्या आघाडीने आम्ही चाकणची सीट, जी चाकणखेडची सीट आणलेली आहे. म्हणजे ग्रामीण भागाचा एक चेहरा. आणि अशा व्यक्तीला आम्ही निवडलं की जे बाबाजी काळे म्हणून, जे जिल्हा परिषद सदस्य होते, एक फार काय मोठे तिकडचे नेते होते किंवा त्यांच्या मागे काय प्रस्थ होता किंवा संस्था व्यवस्था असं नाही. तर एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेला एक व्यक्ती समाजसेवेमध्ये त्यांना केलं. तर तो एक चेहरा आम्हाला म्हणजे आकर्षित करून घेऊन आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये आता आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मग शिरूरसारखा लोकसभा असेल, तिकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही एकत्रित लढण्याचा प्रयत्न करतो आहे. तिकडे महाविकास आघाडी होत नसेल तर आम्ही आमच्या बळावरती लढायचा प्रयत्न आम्ही करतो आहे. फुरसुंगेसारख्या ह्याच्यामध्ये आम्ही 21च्या 21 सीट्स आम्ही लढवण्याचं काम करतो. ते पुणे शहराच्या ग्रामीण भागातली लागून असलेली शेत, ते महानगरपालिकेमध्ये यावं असं काहींचं म्हणणं होतं, पण त्याला विरोध झाला म्हणून ती नगर परिषदा झाल्या. तर एक मोठ्या प्रमाणावरती संघटनात्मक बेस तयार करण्याचं काम आम्ही केलं. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की सुप्रियाताईंना पण सांगावं लागलं की बुवा, माझ्या निवडणुकीमध्ये पण देखील सिंहाचा वाटा हा शिवसेनेचे शिवसैनिकांचा राहिलेला आहे. आणि स्वतः पवारसाहेब, आम्ही बारामतीमध्ये पण जाऊन त्यांचा प्रचार केला. तर